हॅलो मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जात आहे एक असं निसर्गरम्य शांत ठिकाणी. त्याचं नाव आहे यू डॅम. त्याला नवावडा डॅम म्हणून पण ओळखलं जातं. तर चला मित्रांनो, आपण जाऊया यू डॅमला आणि त्याचा पुढचा व्हिडिओ दाखवतो. मी तुम्हाला कंटिन्यू करा, व्हिडिओ स्किप करू नका. तर मित्रांनो, आम्ही निघालो पिंपनेर पासून जामखेडी धरण बघायला. रस्ता खराब होता, पण आम्हाला जायचं होतं धरण बघायला. सगळीकडे शेतामध्ये हिरवंगार असं वातावरण. आणि मित्रांनो, फायनली आम्ही नवापाडा गाव या जवळ पोचलो. नवापाडापासून राईट टर्न घेऊन आम्ही सरळ गावाच्या रस्त्याला लागलो. मित्रांनो, पुढचं गाव हे नवापाडा म्हणूनच आहे, पण याला नवे नगर म्हणून असं ओळखले जाते. मग काय, नवे नगरमधून आम्ही गेलो सरळ आणि तिथून लेफ्ट टर्न घेतला. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर हा रोड सरळ आता धरणपर्यंत जातो. हा रोड कुठे न सोडता सरळ जायचं आणि हा रोड सरळ डॅमकडे जातो. मग काय, डॅमकडे पोहोचल्याबरोबर आपल्याला देवाचं दर्शन होतं. मग इथून राईट टर्न मारून आपण डॅमकडे पोहोचून जातो. हॅलो मित्रांनो, फायनली आपण पोचून गेलो आहे यू डॅमला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि आपला अक्षता आणि आदिक बसले इथं. गाडी वगैरे इथं पार्क करून दिली. तर आपण आता थोड्या टाइमात जाऊया इकडं. तिथून व्ह्यू बघायला जाऊया. हे बसले तो इथे, यांचं झालं का? मग आपण जाऊ इकडं. चला पुढे जात होतो तिकडे. तर आम्ही जात आहे आता तिकडे त्या लोकेशनला. आपण तिथे जाऊन बघूया व्ह्यू मस्त. आपले आदित अक्षता जाते पुढे. तर चला जाऊ. मस्त वाटतंय ना? चला मित्रांनो, तुम्हाला इथला मी व्ह्यू दाखवतो मस्त एकदम भारी. तर मित्रांनो, हा बघा यू डॅमचा व्ह्यू कसा वाटतंय. जामखेडी धरण हा तालुका साक्री जिल्हा धुळे येतो. हा बघा यू आहे यू. आदू, कसा वाटलं इथे येऊन? छान वाटलं, छान छान छान. आता छान. सांग तुम्ही पण या. तुम्ही पण या, सांग. सांग तुम्ही पण फिरायला या. हा, आमच्या इथं यू डॅमला. हा. तर मित्रांनो, आम्ही आता मस्त फोटोशूट करतो इथं. आणि मग जाऊया आपण तिथं खाली जायचा प्रयत्न करू. तर चला जाऊया खाली. मित्रांनो, आम्ही आता माझ्या आत्याच्या घरी, आत्याच्या मुलीच्या घरी चाललोय इकडे. तर चला आपण जाऊया लवकर आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो.
करा. फायनली मित्रांनो, आपण आता घरी येऊन गेलो आहे आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण पुढच्या अशा नवीन व्लॉगमध्ये. तर बाय.